नमस्कार, मी सागर माने तुमचं स्वागत करतो माझ्या पॉडकास्ट चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संवाद विथ सागर. आज आपल्यासोबत जोडले गेले रवी शेठ जोशी उजनीवाले. आता रवी शेठ जोशी म्हणजे मी आमचे मित्र साहेब म्हणून मी शेठजी म्हणतो त्यांना पहिल्यापासून. आज तुमची ओळख करून देतो. नमस्कार. नमस्कार. रवी शेठ जोशी यांचं हॉटेल आहे उजनीला, स्पेशल बासुंदी विक्रेते आहेत स्वतः. आणि आपण जाऊन घेऊ यांच्या पूर्ण जीवनाचा आढावा, त्यांनी कसं बिझनेस सुरू केले काय नाही. आज त्यांची दुसरी पिढी आहे, तुम्हाला हे मी सांगू इच्छितो. मी तिसरी पिढी आहे सरांची आज. सर, आपला हॉटेलचा म्हणजे हे कधीपासून सुरुवात झाली हॉटेलची? आता ऍक्च्युली 1970 पासून असं मला जेवढी माहिती तेवढंही केलेलं आहे. बरेच जण म्हणते त्याच्या आधीपासून आहे. हो. ज्यावेळेस हॉटेल चालू केले त्यावेळेस असं एक्झॅक्ट तारीख वर्ष काही नव्हतं. आज माझी हॉटेल चालू केलं होतं, पण त्या आसपासच्या काळानुसार मी 1970 पासून आहे असं आपलं मेन्शन करतो मी. 1970. हा, म्हणजे आमच्या आजोबांनी चालू केलेलं आहे. अच्छा, म्हणजे तुझी तिसरी पिढी आहे तुमची. हा, माझी तिसरी पिढी आहे. मी थर्ड जनरेशन. मी असं ऐकलं तुम्हाला कोणतं शाखा मागायला तुमच्या हॉटेलचं, तुम्ही शाखा देत नाही, त्याचं कारण आम्हाला थोडं सगळं. शाखा नाही द्यायचं कारण काय आहे? मी जसा उद्योग म्हणजे व्यवसाय करतो तसा पुढचा कारण काही शाश्वती नाही. त्याची क्वालिटी बद्दल क्वालिटी बरंच. आता माझा बिझनेस असा आहे की 40% म्हणजे 40% मी पैशासाठी करावं, 60% नावासाठी. असं आहे, नावासाठी भरपूर काही काही करायचं आहे. त्याच्यामुळं शाखा न द्यायचं कारण हे पण आहे की आपण जसं करतो तसं करतो का नाही पुढचा, ही शाश्वती कमी आहे. तर ते फलक बसल्यातच जर हे बसलं दिली हा नाही गेला तो परत वेळ निघून जाते. होण्याची शक्यता. हा, मग परत ते त्याच्यामुळं ते कारण आहे. तुमचं तसे रिसेलर आहेत, बासुंदीचे रिसेलर आहेत माझे. अच्छा. पुण्यात आहेत, मुंबईमध्ये पण मागते. पण मुंबईमध्ये काय होतं इश्यू, आपली बासुंदी एकतर नॅचरल असते, हा, मिक्सिंग काय नसते. त्याच्यामुळं त्याच्या लाईफ साठी परिणाम होतो. पण मुंबईमध्ये आतापर्यंत आपण विचार केला नाही. पुण्यात आहेत, पुण्यात 2-3 ठिकाणी आहेत, लातूर मध्ये पण आहे, असं रिसेल करतात. अच्छा, तुमच्यापासून फ्रँचाईज कुठं नाही? फ्रँचायझी नाही, फक्त बरोबर. कारण हेच जसं मी करतो तसं जर करायची तयारी असेल तर मग विचार करायला. त्याच ठिकाणी तुमचं नवीन विजन काय असेल की तुमच्या व्यवसायाबद्दल, किंवा जी युवा पिढी आपल्या व्यवसाय उतरणार आहे आजकालची महाराष्ट्राची तरुण पिढी, त्यांना तुम्ही काय सांगू शकता किंवा धंदा कशा प्रकारे करायचा? आता कसं आहे, आधी धंदा सुरुवात करताना जेव्हा धंदा केला त्यावेळेस असा करून करायचा की धंदा मी माझ्यासाठी टाकलेला आहे आणि माझा धंदा चालावा इतकाच. बरेच जण काय विचार करते धंदा टाकावा, ह्याचा धंदा कसा मत होईल किंवा काय करता येईल ह्याच्यात एनर्जी वेस्ट करते किंवा ह्याच्यात मानसिकता जाते. तसा विचार काही करायचा नाही, कारण की धंदा प्रत्येकाचा चालणारच आहे. असं नाही आता माझा जुना आहे, माझा संतोष, माझ्या बाजूला अजून एक जणाच आहे त्याचा पण चालतो, तसं काही नाही. पण आपण असा विचार करून कधीच टाकायचा नाही की धंदा माझा एकट्याचा चालला पाहिजे आणि माझ्या एकट्यासाठी सगळं आहे. बरोबर, तसं नाही. प्रत्येकाला पैशाची आवश्यकता आहे. हा, बाकीचा त्याचा धंदा कसा चलेल काय चलेल ती त्याच्या मानसिकतेवर त्याच्या विचारावर अवलंबून. आपण चांगले विचाराने धंदा चालू करायचा, मन चांगलं ठेवायचं, मन शांत ठेवायचं आणि व्यवसाय करायचा. आणि व्यवसाय करत असताना आपण पैशासाठी करतो, पैसा हे सगळं आहे बरोबर आहे, पण दुसरं आपलं तब्येत, आपलं कुटुंब सांभाळून व्यवसाय करायचा. बरोबर, सगळं आहे, फक्त पैसाच आहे, मला बाकीचं काहीच नाही, मला भाऊ नाही, मला नाही, असं करून करायचं नाही. सगळं बॅलन्स करून व्यवसाय करायचा. बरोबर. आणि ते आता ज्या ठिकाणी आपलं हॉटेल सध्या, मी काल बरोबर आलेलो व्हिजिटला, तर तिथेच हॉटेल पहिल्यापासून आहे, सुरुवातीपासून का जाती कुठं होतं? ही माझी हॉटेलची तिसरी जागा आहे. तिसरी जागा? तिसरी नाही, तिसरी. अच्छा. उजनी गावात होतं. उजनी गाव लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात उजनी गाव आहे. नागपूर रत्नागिरी राज्य महामार्गावर आहे. आता 4 लाईन झालेला आहे, चौपदरी आता झालेला आहे. आधी सिंगल रोड होता, ते उजनी गावात होतं. ते त्यावेळेस कसं होतं, त्यावेळेस सगळं आमचे वडील आजोबाच करायचे. आता एक वर्कर वगैरे आले, त्याच्यानंतर इथं रोडवर आला. रोडवर 25-30 रोडवर जास्त मी होतो. उजनी गावात मला तेवढं जास्त लक्षात येत नाही, पण ह्या इथं 30-40 वर्ष नंतर चौपदरी झाल्यानंतर पुढं आलं. अच्छा, किती रुपयापासून तुम्हाला आठवते लास्ट टाइम? आणि आता सेलचं मला आठवते 3.5 रुपयाला. 3.5 रुपयाला एक कप. बघा आज काय किंमत खडून येत होते, आमचं हॉटेल नावाच होतं त्यावेळेस. भाव बरोबर काय नसेल, भाव पण होते, खडून द्यायचे होते, प्रिंटेड नव्हते. पेंट नव्हते केलं, पेंट प्रिंटेड नव्हतं. नाही, प्रिंटेड काहीच नव्हतं. 3.5 आज 30 रुपयाला. आता काय होतं, तो काळ असा होता की फोटो सुद्धा खूप अवघड होती. 2 मिनिटाची दुर्मिळ. आता माझे गावातले फोटो थोडे कमी असते, ती काळ आहे. बरोबर, त्यावेळेसचा काळ आहे. तेवढं ट्रेंडच नव्हता त्या काळात फोटो काढणं किंवा फॅशन जपणं, आपलं व्यवसाय करणं. डिजिटल हॉटेलचा डिजिटल फ्लेक्स आधी मी चालला उजनी गावात.
नाही इथं गावात उजनी गावात काहीच नाही इथं हा कोर्टाईन होण्याच्या आधी. अच्छा अच्छा. हा. आणि असं बघायला होतं की तुम्ही मध्ये मध्ये हॉटेल व्यवसाय दुसऱ्यांना दिला होता करायचं, हा. तर त्याचं कारण काय, किंवा तुम्ही कुठल्या बेसवरून, काय तुमचं शिक्षण चालू असल्यामुळे काय लग्नाच्या विषयावर? नाही ते असं होतं की एक तर मी एकटा आहे हो. आणि वडिलांची प्रकृती ठीक नसायची. हा. असं माझ्या वडिलांच्या वयात खूप गॅप, मी लहान आहे सगळ्यात, माझ्या बहिणी मोठे आहेत, मी लहान आहे, त्याच्यामुळं अंतर खूप होतं. वडिलांची तब्येत ठीक नसायची, त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक वेळेस नेणं. हा बिझनेस कसा आहे, हा बिझनेस किती केला तर मन स्ट्रॉंग पाहिजे, शरीर स्ट्रॉंग आहे. ते वडिलांना परत त्या बिझनेस मध्ये थोडं आल्यामुळं ते बरेच त्रास होत होता, म्हणून 2-4 वर्ष आम्ही ते जोशी बंधू आहेत त्यांनाच करायला दिलं. नाव एकच राहील म्हणून त्यांना करायला दिलं. अशा नियमावर तेवढ्या दिलं. हा. म्हटलं त्यानं दुसरं बेसिक कारण काय आहे का? नाही, दुसरं काही नाही, बाकी काही नाही. कस्टमर होते, असं बी कारण नाही की कस्टमर नाहीत म्हणून दिलं, तसं काही नाही. बस एवढंच कारण. हा. तुमचं बासुंदी सेमी असा आहे की चिवडा पण थोडं खूप फेमस आहे. मग चिवडा न कसला चिवडा, प्रत्येकाला चिवडा असतो. हा. नाही, आता चिवडा कसा आहे, चिवड्याचा बेस, चिवडा पहिल्यापासून एक आता झाला. चिवडा एक 15 वर्षापासून आहे. मग त्याची आधी त्याचा फरक कसा आला किंवा आधी होता, शेव चिवडा वेगळा होता. तुमचा दिलासून चिवडा फेमस, हा. त्याचे संकल्पना कशी आहे, चालू करावं चिवडा बासुंदी चिवडा घेत? हा, ते कसं आहे, आता भजी तर असते गरम, हा. बासुंदी गोड आहे. हा. पण भजी कसं नेऊ शकत नाही किंवा कोणाला देऊ शकत नाही. असं होतं काय? पाहुण्याच्यात घेऊन चालले, बासुंदी घेऊन चालले, नमकीन काय घेऊन जायचं. भडंग, सांगलीचं भडंग प्रसिद्ध आहे, बरंच कुठलं काय प्रसिद्ध आहे. मग आम्ही मुरमुऱ्या चिवडा काढला. मुरमुऱ्याचा लसूण चिवडा, लसूणचं प्रमाण जास्त असते, तिखट मधला चिवडा. त्याचा रिस्पॉन्स आहे, रिस्पॉन्स चांगला आहे त्याला. गिऱ्हाईक मागताना सोबत कसं आहे, कस्टमर खास आम्हाला तुमचा चिवडा द्या म्हणून मागते, म्हणजे रिस्पॉन्स चांगला आहे. चांगलं. म्हणजे लक्षात आलं का, काही गोष्ट समोर आपण विकायला ठेवली ती तीच द्या म्हणून घेणं हे वेगळं झालं. काही गोष्टी मागून घेते म्हणजे रिस्पॉन्स आहे. रिस्पॉन्स आहे. बरोबर. ह्याला रिस्पॉन्स आपल्या लक्षात येते की रिस्पॉन्स आहे. आहे. काही समोर आहे म्हणून हा हे दिसायला म्हणून घ्यायचं हे वेगळं झालं. बरोबर. माहित आहे, पण मी समोर नाही लावलं तर आमचा कंदी पेढा पण गिराईक पण त्याची पेढा द्या किंवा तुमचा चिवडा द्या, ह्याच्यावर आपल्या लक्षात येते रिस्पॉन्स चांगला आहे. बरोबर. आवडते गिराईक. बरोबर. असं पण ऐकलं होतं मी तुमच्याबद्दल स्टडी करताना की जेवढा तुमचा क्वांटलला माल आहे, लोकांचा जेवढा महिन्याचा सेल लागतो म्हणजे किराणा लागतो त्यांचा, अशी मानसिकता आली उजनीमध्ये तुमच्याबद्दल. फक्त जेवढं तुमच्या क्वांटलला जेवढा माल असतो, म्हणजे काय असेल तुमचे सगळे आयटम, बिस्किट, गोळ्या वगैरे, ही बी कसं काय होतं, म्हणजे एवढं सेल होतं तुमचं डेली? सेल होत आहे ना. हा. सेल आता कसं आहे, सेल सुरुवातीला काय सेल होते म्हणजे काय असतंय, सेल आम्ही करायला शिकायला पाहिजे. हो, बरोबर. सेल ऑटोमॅटिक कोणतीच गोष्ट होत नसते, कस्टमर गाडीला स्टार्ट करावं लागते. हो. सेल करायला पाहिजे आणि त्याच्यावर सेल होते. हा. तर बऱ्याच गोष्टी आहेत बेसिक, कशा बासुंदी फेमस आहे, फेमस म्हणजे युनिक आयटम आहे. हो. बासुंदीसाठी कस्टमर येते, बासुंदीसाठी कस्टमर आल्यानंतर 2-4 गोष्टी एक्स्ट्रा घेऊन जाते. हे बऱ्याच लोकांना कळत नाही आपण काय करायचं. बरेच लोक ते लिमिटेड कडे स्टार्ट केले असते, जी गोष्ट फेमस आहे तेवढीच विकून मोकळे होते. बऱ्याच गोष्टी करत जात नाही. आता माझ्याकडे जे आयटम आहेत ते काय असे खास करून मागायला येत नाही किंवा जशी बासुंदी फेमस आहे तसं नाही. पण काय असतं, आपण कुठं देवदर्शनाला गेलो, देवदर्शन केलं आजूबाजूच्या दुकानातून काहीतरी घेतो, आणि ज्या दिवशी देवदर्शन कुठलं मंदिर बंद असलं, दुकान सुद्धा बंद असले, काही चालत नाही. तसं असतंय. ज्या दिवशी कधी कारणानुसार आमची बासुंदी दूध नाही भेटलं, काही शेवटी दुधात आढळलं, काही कारणास्तव बासुंदी संपली, थोडा वेळ लागत असतो, त्या टायमाला माझ्या काउंटरवरला सुद्धा मालाची विक्री थांबते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्याला विक्री करायला यायला पाहिजे. बासुंदीला कस्टमर आला की ते ऑटोमॅटिक 2-4 वस्तू घ्यायचंच असते लागणाऱ्या. ते असं आहे, विक्री होते म्हणजे आपण करायला शिकली होते ऑटोमॅटिक. अच्छा. जोशी बंधू तुमच्या ठीक आहे, पण आम्ही नाव ऍक्सेप्ट करतो. उजनीवाली लावण्याचं कारण काय, थॉट काय त्याच्या मागं? आता उजनी कसं आहे, उजनीवाली उजनी कर्मी आहे ना तुम्ही, प्रॉपर असला उजनीवाली त्याच्या मागे लावण्याचं. नाही, आपण आमच्या आजोबाचा जन्म इथं झाला. एक काळ असा होता की एक 2-3 वर्ष म्हणजे आता वाईट काळ आलं की आमचे वडील उजनी सोडून गेले होते. आमच्या गावातलं ग्रामदेवता आहे गणेश महाराज त्यांच्या आशीर्वादाने परत आले. आपल्याला जे काही मिळालं ते सगळं उजनीतच मिळालंय. आपण आहे उजनीमुळंच. आता विषय असा आहे की महाराष्ट्रात उजनी भरपूर आहे, पण मी ज्या उजनीमुळं आपल्या त्या गावाला आपण हे करायचं ना. बरोबर आहे, बरोबर. ते पण एक आपण काय म्हणते त्याला कृतज्ञता म्हटल्यासारखं आहे की आपण कशामुळे आलो हे सांगणं सुद्धा खूप हे आहे. बरोबर. तर ह्या गणेशनाथ महाराजांच्या आशीर्वादामुळं आणि ह्या गावामुळं आपण हे आहोत.
तर हे उलट चांगलं आहे ना, वजनीवाले हे म्हणजे आणून वाटते गावाला. बरोबर. बासुंदी उजनीची त्यामुळे झाली, ठीक आहे, आमच्यामुळे झाली, हा. पण आम्ही कशामुळे आलो? उजनीमुळे. बरोबर. मग त्याच्यामुळे उजनीवाले लावणं हे चांगली गोष्ट आहे, त्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे काम ते कारण तेव्हा मला वाटतं तुम्ही मूळची कुठले तरी कशी नाही. तसे मला पण अच्छा म्हणजे तुझे 2-3 पिढ्या झाले. हा हा आजोबाचा जन्म इथंच आहे, पण माहित आहे माझी आजी सरपंच होती उजनीची. बरोबर. काय नाव त्यांचं सोना? राजूबाई मांगीला जोशी. त्यांनी उदय सरपंच आहे. हा. मग तुमचं व्यवसायातून उतरलो का उतरलं गेलं त्या व्यवसायात? शिक्षण सोडून? असं झालं, परिस्थितीनं उतरावंच लागेल. म्हणजे व्यवसाय तसा आहे. एकटा असल्यामुळं काय तुमचं काय प्रेशर आहे तुम्ही वडिलांचे? नाही, शिक्षण होतं माझं, पण नंतर आई इन्फ्लुएन्स आली. मग पप्पाला सोबत पण कोण नव्हतं, आणि मला दुसरा म्हणजे भाऊ पण नाही. व्यवसाय चांगलाच आहे, गोल्डनच आहे. व्यवसायाला कधीच नाव ठेवलं नाही आपण. व्यवसाय आज किती पण कमी हो जास्त हो, व्यवसाय आहे गुन्हा पण आहे. त्याच्यामुळे ह्या व्यवसायाचा असा होता विषय की कन्फ्युजन नव्हतं, करावं का नको. त्याच्यामुळे उतरावंच लागलंय. वडिला सोबत पण राहायचं होतं, आणि ऑलरेडी चालू व्यवसाय होता. त्याच्यामुळे व्यवसायामध्ये आलो, तसं नाही हे नाही. कॉलेज सुद्धा व्यवसाय उतरला. व्यवसाय उतरल्यानंतर मला कधी आला असं म्हणजे मी थोडं चुकलं व्यवसाय तुमचा भाऊ? नाही तसं नाही. थोडे दिवस पहिले झाले असेल ना? व्यवसायामध्ये आल्यानंतर वाटलं होतं, बऱ्याच गोष्टी व्यवसायातल्या माहित नव्हत्या. त्यावेळेस थोडे दिवस वाटले होते, पण आमचे गुरु होते सोबत. गुरु म्हणजे वडील. अच्छा. वडील होते ते त्याच्यातून निघालो. आता कसं आहे, तुम्हाला एक अनुभव सांगतो मी. आई असली ना, आता बघा, आई माझी आधी एक्सपायर झाली. वडील होते म्हणून मी आतापर्यंत इथपर्यंत स्ट्रॉंग झालो. आई राहिल्या कदाचित झालो पण नसतो, इथपर्यंत आलो पण नसतो. ह्याचं कारण असं की आई प्रेमळ असते. बरोबर. तर ते वडला मी गुरु कशामुळे पडलो, ते गुरु सारखंच म्हणजे काही गोष्टी फोर्सली ती करून ते सक्सेस झाला असं. तर सक्सेस होण्यासाठी काही गोष्टी ती करायला पाहिजे. त्याच्याकडे तुम्ही त्याच्यामुळं आणि ते काही नुकसान झालं, ते फायदा झाला आयुष्यात. आता तुम्ही समजा ह्या व्यवसायात असला असतो, तुमचा कुठल्या व्यवसाय असला असता तुम्हाला आवड? नाही, व्यवसाय नाही, मी एज्युकेशन मध्ये असलो असतो. कसं काय व्यवसायाच्या म्हणजे कसं नाही, मी खूप लवकर आलो व्यवसाय. त्याच्यामुळे मला दुसऱ्या व्यवसायाची हे नाही तेवढी. शिक्षणात तुम्ही कुठं राहिला असता? मी मेडिकल फील्डला राहिलो. मेडिकल फील्ड माझे डॉक्टर, माझे क्लासमेट डॉक्टर आहेत, भरपूर डॉक्टर आहेत. शिक्षण झालं नाही, माझं 10वी पर्यंत होती. लातूरला बाहेर कुठं नाही, लातूरला कुठं कॉलेज. कोणतं साईड? सायन्स कडे. कॉलेज टायमिंग मध्ये तुमचं काय असेल किस्से वगैरे ऐकण्यासाठी, रोमांचिक किस्से? नाही, तेवढे बुद्धी चालत नव्हतं सुरुवातीचा काळापूर. अच्छा. तुम्हाला आवड कुठल्या हॉटेल सोडून अजून आवड कुठली तुमची? म्हणजे बाकी फिरायची आवड, कला क्षेत्र असेल किंवा संगीत क्षेत्रात कुठली आवडते ना क्षेत्रात. पिक्चर वगैरे जाता का नाही असं पिक्चर वगैरे? कोणता बघेल भाषा? कांतारा चॅप्टर बुक. आता एवढं तुम्ही बिझनेस करता, कोळापळी करता, बाहेर सेल म्हणजे बासुंदीचा सेल आहे, घरी टाइम देणं कसं? घरी टाइम द्यावंच लागतंय. जेव्हा बरोबर कसं आहे, मालक असताना मालकाला स्वतःच मालक समजायचं. म्हणजे कसं सांगतो, एखादा कामगार असते त्याने विचारते मालकाला, मालक उद्या सुट्टी घेऊ का? पण मालकाला कोण सांगत तशी तू उद्या सुट्टी, मालकाला म्हणत असते तू उद्या सुट्टी घे म्हणून. मालकाला स्वतःच म्हणत म्हणते की आता मला घरी जायचंय, मला उद्या फॅमिलीला कुठतरी घेऊन जायचंय. ते आपल्या मनानंच काय नसते, तर ते आपणच वेळ काढायचा असते. तुझं डेली रुटीन कसं नेमका? किंवा किती दिवस उठायचं, आपल्या हॉटेलला जायचं? माझं रुटीन असं आहे की माझं रुटीन असं जर बघायला गेलं तर सगळं उलट आहे माझं. मी 12-1 वाजता जेवण करून 1-2 वाजता झोपतो, 12 वाजता झोपतो, सकाळी 8-9, 8:30 उठतो. आणि माझं प्रोफेशन असल्यामुळे मला शेड्यूल नाही, काय शेड्यूल नाही, फिक्स असं काही नाही. आणि बॉडी मेंटेन कसं करणार? बॉडी मेंटेन करायचा प्रश्नच नाही. काय आवड नाही का? ऑटोमॅटिक खूप आवड आहे. जिमचे माझ्याकडे इक्विपमेंट होते अगोदर, डंबेल्स खूप आवड आहे. कॉलेज टायमिंगला इथं आल्यानंतर सुद्धा इथं कंगराने एक व्यायामशाळा आहे, माझ्या मित्राला देऊन टाकली सगळी. कारण सगळंच हे झालं, म्हणजे बिजी शेड्यूल म्हणून सगळंच बंद आहे. एवढं वर्ष कोणा सांग कधी माग आले का आपल्या भाऊ पाहिजे होता किंवा मॅन भाऊ? येतं ना कधी असं कंटाळला
कधी म्हणजे काय बऱ्याच येते बऱ्याच आहेत असं. हा. म्हणजे तुमच्या गिऱ्हाईक सुटलं किंवा घरचं काय काही पण गिरायकाचं काय नाही तसं गिराईक जास्त आलं वगैरे कव्हर असं. होतंय हम्म. नाही बाकीच्या गोष्टी बघून वाटतंय की पाहिजे पाहून आपण घरचे काय असं थोडं. नाही कधी नुसतं उद्योगाला बघून वाटत नाही मला असं पण काही सामाजिक गोष्टी बघून किंवा हा. आपल्याला कुठं जायचंय काही बऱ्याच गोष्टी बघून वाटतंय तसं अच्छा अच्छा अच्छा. आता आज वडील नाहीत हा. का असं झालं की ही कडा हॉटेल नवीन टाकायचा विचार चालू होता माझा वडिलांचं. नवीन म्हणजे माझं इकडं हायवेला फोर लाईन जे रोड चालूच काम असतात. रोड चालू असताना रोड झाल्यानंतर हा. लॉकडाऊन झाल्यानंतर मग वडिलांची तब्येत खूप शेवटी खूप हे झाली हा. अशा मी परिस्थिती येते की त्यावेळेस आपल्याला वाटतं की कोणतं पाहिजे आई तर आली त्याच नुसतं व्यवसायासाठी नाही असं प्रत्येक गोष्टीसाठी कुठं ना कुठं वाटते. अच्छा अच्छा. तरी तुम्ही जे मला कॉल करायचं त्याचा धंद्यावर काय नुकसान परिणाम झालेला ब्रिज गेल्यामुळं किंवा तुमचे हायवे गेल्यामुळे पूर्ण. धंद्यावर आता कसं आहे नुकसान झालंय समजा कारण कसं आधी वेगळं होतं आधी छोटा रोड होता कस्टमर सगळे येत होते हॉटेलमध्ये आणि बऱ्याच म्हणजे मेंटेनन्स कधी होतं बऱ्याच गोष्टी आहेत. हो. त्याच्यामुळं जे हॉटेलचे काम आहेत तिथं नुकसानच म्हणावं लागेल कारण कसं आहे आता असं गव्हर्नमेंटनं त्याचा मोबदला दिलाय बराच पण त्याचा व्यवसाय आहे त्याला चांगला आहे पण ज्याचा चालू व्यवसाय आहे त्याचं काय तसं नाही ना त्याच्यामुळं फरक आहे. फरक आहे. आता हायवे झालेला आहे फोर लाईन झालेला आहे तर नवीन कस्टमर पण भेटले. रोज जुळत गेले कस्टमर. हा. आता असं बघा की तुमच्याकडे कस्टमर खूप म्हणजे फोन करून देतात तुम्हालाच किंवा तुमच्या स्टाफला असेल गाडीला हायवेला कडेला लावून तुमच्याकडे बासून खाली म्हणजे एवढी कशी बासून चवीस तुमची त्याचं कारण काय का तुम्ही सगळ्या ऍडिशनल पदार्थ टाकता का? नाही हा. ऍडिशनल पदार्थ काही टाकत नाही कारण की बासुंदीची गॅरंटी आम्ही 4 दिवसाची देतो हा हा. नाहीतर मग उलट बरं झाला 450 पदार्थ टाकला असता बासून टिकवली असते तर बासून बरीच अशा टिकवायची म्हणून नाही, चवसाठी यूज करतो. नाही काहीच नाही तसं काही नाही. आता ते कशा असतात काही की बऱ्याच गोष्टी असतात की बासुंदी साखर कशी टाकायची कधी टाकायची किंवा बासुंदी चुलीवर बनवतो बासुंदी चुलीवर गॅसवर नाही चुली. गॅसवर तर नाही ती चवचं ती कारण ते पण आहे. चुलीवर सगळं का? हा चुलीवर असल्यामुळं चव येते ते हा. महत्वाचं कारण मेहनत आहे खूप त्याच्यात बरं बरं. कारण की मोठ्या मोठ्या चुली असतात त्याच्यात बनवायची बासुंदी कधी परत खाली उतरायची ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यात असतात. हा. ह्याच्यात काय नाही फक्त साखर दूध असते असं बघायला गेलं तर भरपूर आयटम विलायची पावडर सुद्धा नसते पण बासुंदी कशी उतरायची कशी विकायची ह्याच्यामुळे टेस्ट वरती परिणाम येतेच. हा. चहा तसा वेगवेगळा असते तसंच बरोबर काम असतं. बरोबर. तुम्हाला असं वाटत नाही कन्सेप्ट किंवा बासुंदी आपली फेमस आहे मग आपण बासुंदी चहा करावं किंवा दुसऱ्या कुठला तरी चहा फेमस करावं अशा कुठल्या गोष्टी तसं काही नाही आता कशा बासुंदी चहाचं मी उदाहरण खूप ठिकाणी आहे. त्यांनी चहाच विकते त्याच्यामध्ये बासुंदी करण्यात येत नाही हा. कारण का असते कुठं रिपिटेशन असते. हम्म. आमच्यात कसं आहे शाकाहारी हॉटेल आहे जेवण आहे हो. नाश्ता पण देतो आम्ही हा. चहा देतो स्नॅक्स नमकीन सगळं देतो परत 24 तास देतो एवढा काय होतं 24 तास म्हणजे रात्री पण चालू असतं 24 घंटे चालू 24 तास चालू असतं हॉटेल. एवढा स्टाफ मॅनेज बघून हा म्हणजे ते सर्व्हिस एक हे आहे. सर्व्हिस म्हणून तुम्ही सोडले का? हा आणि दुसरी गोष्ट काय आपल्याकडे अशा दुसऱ्या गोष्टी भेटत नाही त्याच्यामुळे काय अडचण येत नाही फक्त शाकाहारी हॉटेल आहे सर्व्हिस हॉटेल आहे कुणाला चहा प्यायचा असते रात्री कुणाला काय तर खायचं असते त्याला ते मिळून जाते त्याच्यामुळे बाकीचा पण त्रास आपल्याला होत नाही किंवा नॉनव्हेज आहे असं बी काय नाही सर्व्हिसचं सेक्टर म्हणजे आपलं शाकाहारी हॉटेल आहे. आणि कसं आहे एवढं सगळं मिळतं खास चहासाठी वेगळं हे करायचं असं काय त्यात फरक पडणार नाही. एक आयटम आपला बासुंदी आहे फेमस ते चालतो मी सांगितलं म्हणजे बासुंदी चहा फेमस विकते चहा त्याला बासुंदी विकत नाही बासुंदी करतात. तीच कारण आहे त्याला विचारायचं प्रश्न बासुंदी का विकत नाही तर आणि बासुंदी आयटम असा आहे की चहा पिला कोणाची बासुंदी खाऊ शकते बरोबर. जेवण झाल्यावर माणूस बासुंदी खाऊ शकते उपास असल्यावर माणूस बासुंदी खाऊ शकते एक दिवस बासुंदी आपली उजनीची अशी आहे आमची की 100% उपासाला चालणार आहे. मी भरपूर ठिकाणी फिरलो भरपूर ठिकाणच्या बासुंदी बघितले भरपूर म्हणजे एक्झिबिशन क्लास सगळं बघितले प्रत्येक ठिकाणी काय नाही काय मिक्सिंग आहे त्याच्यामुळे त्यांनी ठामपणे सांगू शकत नाही. तुम्ही पॅकिंग बासुंदी बऱ्याच आता मी तुम्हाला माहितीच असेल मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्यांच्या तुम्ही पॅकिंगच्या बासुंदीवर वाचा तुम्ही त्याच्यात काही नाही काय मिक्सिंग आहे 100% उपासाला चालणारी बासुंदी आपली उजनीची. तर विशेष आहे बासुंदी उपासाला बी खाऊ शकते म्हणजे सगळीकडे चालणार त्याच्यामुळे चहाचा काही विषय नाही. आईस्क्रीम मागायला आलेलं सुद्धा वारकं कोण बासुंदी खातं आणि चांगला नाही म्हणजे काय मिक्सिंग नाही गावरान दूध आहे हा त्याच्यामुळं
ऍटमवर बेस्ट आहे. ज्याला शुगर नाही ती होऊ शकते, ज्याला शुगर आहे का वेगळं आता कसं आहे, शुगर असणाऱ्या माणसासाठी पण आहे शुगर फ्री, पण तरी पण शुगरची बासुंदी खाते ते. आणि आणि साखर नाहीच. हा पूर्ण बिना साखरची आहे ते. हा, हा. हा. त्यात साखरची गोळी सुद्धा नाही. गोळी पण शुगर फ्रीची गोळी असते हा, हा. साखर ती सुद्धा नाही. त्याच्या आपण मिक्स काय करायचंच नाही त्याच्यामुळे ती सुद्धा नाही टाकलेली. त्याला मी सेल सांगणार तुम्हाला ते आहे ना त्याला. त्याच्यावर. पण शुगर वाले सुद्धा शुगर दुसरे बाजू असे की शुगर वाले सुद्धा गोड खाते. खाती त्याला. म्हणजे असं पण त्यांना थोडी गोड खायची हे असते. सवय असते. एक कप असून खाल्ल्याने काय जास्त बिझनेस ही स्मार्ट वर्कच करायचं असते, हार्ड वर्क करायचं नसते. फक्त स्मार्ट. हार्ड वर्क तर ठीक आहे करा तुम्ही, पण ती काळ होता आमच्या आजोबाचा आमच्या वडिलांचा त्याची हार्ड वर्क केली तुम्ही. काळ बदलला, स्मार्ट वर्क करायचं, ऑनलाईन पेमेंट भर द्यायची, कॅमेरे आहेत, बऱ्याच गोष्टी हिशोब मेंटेनन्स हे ते करायचं. आता कसं मी एकटा असल्यामुळं मला आवश्यक कामानुसार जावं लागतं. बरोबर. तर ती मेंटेन कसं करायचं हे आपण आपल्या बुद्धीनं करायचं. म्हणजे असं काही जास्त प्रेशर घ्यायचं काम नाही. स्मार्ट वर्क असल्यामुळे त्याच्यामुळे मी मागल्या प्रश्नाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळेच कधी कधी वाटतं की मला ते कारण. तर ही एक कारण. आता तुम्ही जर मला 2-4 दिवस जर इंटरव्ह्यू घेतलं तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काय ना काय तर मी जे प्रश्न उत्तर दिले ते पुढच्या ह्याला हे होईल. कंटिन्यू. हा, तुम्ही बोललेलं काय खरं आहे का काय. त्याचं काय. आता मला असं विचारायचं की तुमचं हॉटेल 1970 पासून आहे. तर तुम्ही मला विचारला आता प्रश्न की तुमच्या हॉटेलमध्ये माझं आहे, तुम्ही फिरून सर्च केला पाहिजे हॉटेल. हा, स्टडी केली तुमच्यावर. तर प्रश्न तुम्हाला सगळ्या विचारायचा. हॉटेल बघितले की तुम्ही. भाऊ बघितले. हा, पण तुम्ही direct मला विचारलं की तुमच्या हॉटेलमध्ये माझं भरपूर आहे. भाऊ बरोबर. मला विचारलं म्हणून कुठे काय म्हटलं पाहिजे 4-5 उरलं ठीक आहे, ज्याला वाटलं तुमच्यातलं जास्त वाटले ना. हा, म्हणजे असं विचारलं 1970 पासून हा, आहे 1970 बऱ्याच गोष्टी. डुप्लिकेशन हे ओरिजिनलचं डुप्लिकेट होते. डुप्लिकेट ओरिजिनल जी गोष्ट असते, फेमस जी गोष्ट असते, पॉप्युलर, त्याचं डुप्लिकेट होते. हा, साधी पर्सेंट डुप्लिकेट होतच नाही. तुम्ही कशा पिक्चर मध्ये डुप्लिकेट अमिताभ बच्चन. ती जर मॅक्स होत नाही चांगली सांगायचं. नाही मी डुप्लिकेट अमिताभ बच्चन का डुप्लिकेट अमिताभ बच्चन नुसतं अमिताभ बच्चन फेमस म्हणू शकतो पण नाही अमिताभ बच्चन फेमस आहे म्हणून डुप्लिकेट अमिताभ बच्चन तयार झाला. हो, बरोबर. तसं आता आपला हॉटेल फेमस आहे म्हणून डुप्लिकेट होण्याची शक्यता आहेच ना. होतं ना तसं. त्याचा प्रादुर्भाव आपल्याला आता बऱ्याच गोष्टी कशा आहेत आमच्या हॉटेल पासून, आता आमच्या मार्केटला पण बरेच जण आहेत तसे, म्हणजे आपल्या ह्याच्यापासून प्रेरणा घेऊन तयार झालेले किंवा बऱ्याच गोष्टी आपल्यापासून काही माहिती किंवा हे होऊन तयार झाले. पण आता आपलं स्पेशलायझेशन आहे एकच की 1970 पासून आपल्या सेवेत जोशी बासुंदीवाले रवी हॉटेल हे एवढं हे डुप्लिकेशन होऊ शकत नाही. बाकीच्या गोष्टी थोड्या त्याच्यातला एखादा इकडला शब्द झाला तर होऊ शकते, पण 1970 पासून आपल्या सेवेत जोशी बासुंदीवाले रवी हॉटेल हे एवढं आपलंच राहील. कारण की एवढं कोणाच कोण करू शकत नाही, कोणाचं नाही पण म्हणजे एवढं आहे. ह्या गोष्टीचं डुप्लिकेशन होईल. बाकीचं ठीक आहे, नावाचं होईल, नावाचं होईल किंवा कुठलं तर होईल, पण मी जे आता 3 ओळी बोलले ह्याचं डुप्लिकेशन शक्य नाही की ते आपल्याकडेच आहे आणि ती एक आपली आयडेंटिटी आहे. बस एवढंच. आता तुमची तुम्ही म्हणलो मग अशी की सेल तुम्ही बाहेर करत नाही, तर मी आता बहुतेक वेळ जास्त प्रवास करावा मला करावा लागतो. प्रवासाने उजनीची बासुंदी खूप ठिकाणी, जसं की संभाजीनगर असेल, आपलं पुणे असेल किंवा मुंबई, उजनीची बासुंदी म्हणून बॅनर आहेत किंवा बासुंदी तिथं आहे. त्याचं कारण म्हणजे तिथं स्वतः सेल करतात उजनीमध्ये. नाही उजनीवाले पण नाही, तिथं उजनीचं नाव सेल करते. उजनीचं नाव सेल होते. उजनीवाला कोण देत नाही, उजनीचं नावच ती बासुंदी विकत असेल. उजनीची बासुंदी तीच नाव ते सेल करते. म्हणजे उजनीची बासुंदी आता कसं आहे, आमच्या आजोबांनी काढली, आता पण भरपूर व्यवसायिक आहे. चांगली गोष्ट आहे, आपलं उजनीचं नाव चाललंय तिथं, उजनीची बासुंदी. त्यांना बासुंदी विकायला आपलं हे घेऊन म्हणजे आवश्यकता पडायला आपल्या नावाची गावच्या नावाची. उजनी म्हणजे जिल्हा लातूर, तालुका औसा. लातूर तुळजापूर रोडवर, नागपूर रत्नागिरी राज्य महामार्गावर उजनी गावात तिथली बासुंदी. त्यांनी बघा आपल्या उजनीचं नाव म्हणजे आमच्या उजनीचं नाव घेऊन आले आणि विकाले. बाकीचं त्याचं किती विकणार आहे, त्याच्या परत किती घेणार आहे, ते त्यासोबत राहिले. पण हे चांगलं आपलं नाव घेऊन बासुंदी कंपनी मग पुन्हा कसं काही पर्यायच नाही. कसं असतं, बाकीच्या गोष्टी अशा असतात की प्रट म्हणून किराणा दुकानात भेटतात किंवा काही पण बऱ्याच गोष्टी असतात. त्यावेळी हे बासुंदी विषय असा आहे की चांगला पण आहे वाईट पण आहे. वाईट म्हणजे कसा स्टॉक करायला येत नाही, कारण की लाईफ नाही त्याची. 4 दिवसात मला 4 दिवस काय लाईफ झाली का? मला चिवडा महिना 1.5 महिना राहते. हो, पार्ले बिस्किट 4 महिने राहते. मग हे 4 दिवस काय लाईफ झाली का? स्टॉक करायचं आठवण नाही. समजा कुठला सण आला तर त्यात अगोदर आम्ही नियोजन लावतो. दूध आमच्या इथं बबन माने आहेत, दूध सगळ्याला पुरवता.
उसनीला. त्यांनी मग आम्ही काय कधी त्याला 2 ला मी फोन लावतो रात्री. ते आमचं म्हणजे आमच्या पर्यंत मागवतो बऱ्याच गोष्टी काय बोलतो ती गाडी घेऊन जाणार ती गोळा करून आणते. असं काही तर करून करावंच लागणार आहे. आणि कसं आहे बासुंदीचं एक युनिक असं आहे की तुम्हाला दूधच लागणार आहे म्हणजे पर्याय नाही काय. त्याच्यामुळं ते मॅनेज करावं लागते नाहीतर मग विकायचं नाही दोन गोष्टी. समजा कस्टमर पाहिजे बासून किती कालावधी लागतो बनायला? बघा आमची चूल तुम्ही बघा व्हिडिओ काढून घ्या. चुलीवर कसं बासून मिळते विशेष बघा. चुलीवरची बासून मिळत नाही कुठं पण बघा मशीनवर मिळणार तुम्हाला. डेऱ्या ही भरपूर सीट मशीनवर चुलीवरची बासून तुम्ही व्हिडिओ काढून बघा. व्हिडिओ राहू द्या. त्याला 100 लिटर दुधाला कमीत कमी ती जी समोर टेम्परेचर आहे ती भट्टी जी आहे तिथं 5 तास उभं राहावं लागते. का बरं म्हणजे ते मोठी लोखंडी कढई असते त्याला बासुंदी प्रोसेसिंग मिक्सिंग हलवावं लागते सारखं. चिटकण्याची भीती असते. प्रोसेसिंग नाही हलवलं तर ते बासुंदीच्या टेस्टवर परिणाम पडतो. बऱ्याच गोष्टी असते त्यामुळे तिथं उभं राहावं लागतं. हा खाली चिटकून पण जाते जवळ जाते दूध असते. बासुंदी जळाली की विषय पूर्ण संपला त्यात काही त्रास नाही. थोडं कमी 5 तास मग ते विशेष आहे. म्हणून मी बासुंदी करत नाही तुझं नाव वापरते. बरोबर. अशा गोष्टी आहेत. बासून भट्टीवर असं कोण नाही आपल्या इथं उजनी तुमच्या इथं बघण्यात किंवा असं मशीन वगैरे कोण नाही सगळे भट्टीवरच. पट्टीवर चुलीवर करते. तुम्ही जास्त प्रमाणात करते की चुलीवर करते. मग अजून पण चुलीवर चालू अजून पण चुलीवर करते. तुम्ही व्हिडिओ सांगून घ्या. आणि असं म्हणायचं होतं की तुमच्या इथं रेट कमी आहे सगळ्या गोष्टीची किंवा जेवण असेल नाश्ता असेल किंवा असं प्रत्येक गोष्टीचे रेट तुम्ही मेंटेन ठेवून महागाई असेल वाढवा नाही तुम्ही त्याचं कारण काय? त्याचं सगळ्या जास्त कमायचं म्हणजे काय नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्हाला 40% पैशाला करायचा 60% नावाला करायचा. पहिला प्रश्न उत्तर होतं त्याला पण ही गोष्ट येते. काय कस्टमर सगळे खूप मोठे नसतात. कोण साधारण असतो कोण काय असतो. आणि हे हॉटेल जी व्यवसाय आहे हा सर्व्हिस देणारा व्यवसाय आहे. सर्व्हिस सेक्टर मध्ये येते टुरिझम मध्ये. तर ह्याच्यात सर्व्हिस द्यायला पाहिजे. तर ती 24 तासाची सर्व्हिस देतो ही पण एक भाग आला त्याच्यात की तुम्हाला बासुंदी कधी पण मिळते ही पण एक सर्व्हिसचा भाग आला. आम्ही रात्री माणसं नसले करत आम्ही काय तर ऍडजस्ट करून हॉटेल जाऊन ठेवतोच. कधी कधी तर हॉटेल परवडत पण आहे रात्री पूर्ण लाईट बिलचा हिशोब घातला तर रात्री जास्त चालू असते. पण ते सर्व्हिसमुळे ठेवायचं तसंच आहे. सर्व्हिसमुळे ठेवायचं असं आहे. मिनिमम आपल्याला पैसे भेटले ना ठेवायचं. कस्टमर येतं बऱ्याच गोष्टी आहेत ह्याच्यात पैसा पण कमवायला येतं. आणि कस्टमर म्हणाला पाहिजे चांगलं जेवण पैसे जास्त लागलेले हे कस्टमरनं आपल्या पाठीमागे म्हणायला पाहिजे म्हणजे त्यांचे त्याचे. तर दोन गोष्टी आहेत पैसे कमवा नाव कमवा आणि पुण्य कमवा. हे चान्स भेटलेला आहे. करालो मी 3री पिढी आहे. मुलं आता शिक्षण कराले. नाथ महाराज रुपये त्यांनी माझ्या मुलाला जिकडच्या ठिकाणी क्षेत्रात पाठवते तिकडे ते जातील मुलं जातील. जसं मी चाललो होतो दुसरीकडे आलो शिक्षणाकडे आलो इकडं तसं ते पुढचं काही सांगत नाही. पण मी 3री पिढी करालो तर मला आता चान्स आहे ना. हा पैसा पण कमवणार नाव कमवणार. आणि शेवटी हे खायची वस्तू आहे. ह्याच्यात तुम्ही किती कमवायचं काय कमवायचं हे आपण बुद्धी पाहिजे. तुम्ही एखादी वस्तू तुम्हाला 10 रुपयाला तयार होते तुम्ही 50 रुपये विकालो तर ती चुकीच आहे ना. तुम्ही बरं ठीक आहे जीएसटी नवीन आहे. बऱ्याच लोक जीएसटीला समजा 5 रुपये जीएसटी आहेत पण तुम्ही ती जीएसटी जर खराच तिकडे भरत असं सरकार तर ठीक आहे. बऱ्याच गोष्टी जीएसटीनं पैसे घेतात बऱ्याच ठिकाणी. पण ती जी जीएसटीचे बिल समजा 100 झाले गोळा एखाद्या व्यवसायामध्ये 50ची जीएसटी भरते 50ची उडून टाकतो. तर असं बी चुकीचं आहे. ठीक आहे माझ्याकडे जीएसटीचं बिल नाही बिल द्यायचं पण नाही मला सरकारला पण कर घ्यायचं नाही त्यांच्याकडून पण घ्यायचं नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तिथे कर मिळाला ठीक आहे. देवगोळे पण आता असं म्हणतात खूप जण देवगोळे म्हणजे तुम्ही देवाला खूप मानतात म्हणजे सारखं अशा पण गोष्टी नाही. आता त्याच्यामुळे आपण आहे आहे ती गोष्ट त्याच्यामुळे आपण वेळ काढलाच पाहिजे. हा बरोबर. पण हॉटेल सोडून वगैरे तुम्ही जाता वगैरे हॉटेल सोडून जात नाही ना मी ज्यावेळेस त्याच्याकडे जातो त्यावेळेस सिरियस हॉटेलमध्ये म्हणजे भक्ती पण तुमच्या अंगात आहे. देवगोळे म्हणजे ही आपली म्हणजे माझी हे आहे म्हणजे देवाविषयी भावना आहे. मी ज्यावेळेस देवाकडे जातो त्यावेळेस देव माझ्या हॉटेलमध्ये असतो. अशा गोष्टी आणि कसं आहे ठीक आहे देव बरोबर आहे. बिझनेस करताना माणसाने जास्त 90% व्यवसायात लक्ष दिलं पाहिजे. 10% देवाकडे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो
धंदा करताना चांगल्या मनाला धंदा करणे, कुणाचे पैसे बुडवणे, कोण विसरून जात असेल त्याला परत देणे, कुणाचे पैसे जास्त न घेणे, ही मोठी पूजा आहे बरं का. ही सुद्धा देवाची एक पूजा आहे. तुम्ही देवाची पूजा उदबत्ती लावून करता, ही वेगळी पूजा झाली, ही पूजा आहे. म्हणजे तर हे पण करायला पाहिजे. तुम्ही इकडं फक्त नुसतं देवाचे नाव घ्यायचे, एवढा मोठा भक्ता मध्ये तर इकडं बऱ्याच गोष्टी रावणाने महादेवाच्या इतक्या पूजा केल्या, इतकी भक्ती केली, खूप भक्ती केली. आणि रामाने एकदाच पूजा केली, फक्त रामेश्वरला ज्योतिर्लिंग स्थापन केलं. रामाचीच पूजा महादेवाने स्वीकार केली. आणि त्याचं कारण असं होतं की रावण जी पूजा करत होता ती वाईट हितून करत होता, आणि रामाने जी पूजा केली ती चांगल्या त्याच्यामुळे एकदाच करा चांगलं करा. म्हणजे नाही भाव देवा भावाच्या गोष्टी नाही. हा बरोबर. आता तुमच्या हुंडे मार्केटमध्ये असं पण मी एक दोघांकडून म्हणजे चौथीवर विचारल्यानंतर कळालं की तुम्ही जे आपल्या हॉटेलसाठी खूप स्टेप टाकता, पहिली म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा कुठली असेल गोष्ट अंमलात आणता, तीच गोष्ट बाकीची कॅरी करतात. याच्यावर काय म्हणतात? चांगलं आहे ना, ते चांगलं आहे. त्याचं काय म्हणजे तुमच्या समजा तुम्ही सुरुवातीला चालू केलं महिनाभर चालू पुन्हा म्हणजे त्या स्टेप मुळे तुमच्या धंद्यावर परिणाम काय होत नाही. कसं आहे, तुम्हाला थोडीफार चिड येते का त्या गोष्टीबद्दल? म्हणजे छेड द्यायचा प्रश्न आहे काय असते, प्रश्न जर निर्माण झाले तर त्याची उत्तर शोधावं लागतंय. आणि छेड येणं हे उत्तर नाहीच. थोडं वाटतं ना मीच केलो हे माझं होऊन गेलं. वाटतंय तसं वाटत आपण आपल्या मनाला हे करायचं, कुणाकडं म्हणजे हे करायचं नाही, आपण मत तसं ठेवायचं. आणि कसं असते, प्रत्येक गोष्टीचं इफेक्ट यायला आणि प्रत्येक गोष्टीचं हे करायला त्याला काहीतरी काळ लागतंय. ठीक आहे, थोड्या काळापुरतं आपण केलेली गोष्ट दुसऱ्याच्या फायद्याची झाली ती थोड्या काळापुरती असते, ही मला माहित आहे. की माझं आयुष्य किती आहे याच्यापेक्षा माझा अनुभव किती आहे हे लक्षात घ्या. माझा अनुभव 25 ते 30 वर्षापासून मी ह्या व्यवसायात आहे, हॉटेल. त्याच्यामुळं आता समजा माझ्या एखाद्या गोष्टीचा फायदा दुसऱ्याला झाला असो, ठीक आहे, ते एकदा होईल, पण दोनदा पण होईल, 3 तर 3ऱ्या वेळेस होणार हे मला माहित आहे. ती गोष्ट महत्वाची आहे. आणि ही 3ऱ्या वेळेस फायदा त्याचा होईल का नाही हे बघण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. बऱ्याच गोष्टीला वेळ पेशन्स नसते. तर ही गोष्ट आहे. ठीक आहे, झालं की असं करायची फायदा एकदा झाला असेल, 2दा झाला असेल, पण मला माहिती आहे 3ऱ्या वेळेस होईल का नाही शाश्वती मला आहे ना. जी गोष्ट आपल्याकडे आहे ती गोष्ट तंतोतंत त्यानं केलं तरच फायदा होईल, नाही तर होणार नाही. त्याच्यामुळे मी फ्रँचायझी पण तीच कारण आहे की माझं तीच आहे. कुठे देत नाही रुल्स रेग्युलेशन म्हणजे काय असते तुमच्या अंडर दुसरीकडे फ्रँचायझी घ्यायला तुम्ही लोकांना द्या स्वतःच काढलं तरी तसं काढू शकतो ना. माझं चालू आहे का तुमचा काय विचार? विचार आहे, बघू आता भरपूर विचारायचं. अच्छा. बस गेला भरपूर ठिकाणी न्यायचं आणि बरेच अजून दुसऱ्या गोष्टी आहेत. ते पुढच्या इंटरव्ह्यूवर सांगू हॉटेल की मी म्हणजे काय प्लॅनिंग आहे ते पूर्ण झाल्यावर सांगू. अच्छा, ठीक आहे. आपल्याला काय म्हणतात. आता तुमचा एवढा जुना व्यवसाय आहे, जसं की एक वर्षापासून म्हणला 3री पिढी आहे, आता दुसऱ्या गावात बस थांबायची काय झालेलं आहे, ते तुम्हाला मिळालं असतं, तुम्ही काय घेतलं नाही? ह्याच्यात काय होतं, बस ठीक आहे थांबा, पण माझे कस्टमर हक्काचे नाही, इतके हक्काचे कस्टमर आहेत त्यांना सर्व्हिस भेटलेली असते. पार्किंग किंवा हॉटेल वाढवायचं मग तुम्हाला मी सांगतो ना, पार्किंग आहे की ही बिझनेस सर्व्हिस आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं त्याला सर्व्हिस भेटली. माझ्याकडे गर्दीमध्ये सुद्धा माझा जवळचा एक जुना कस्टमर जे आमच्या वडिलापासून त्याने येते मला म्हणते मला बघा साखर चहा द्या, बिना साखर चहा बनवून द्या, बिना साखर चहा बनवून देऊ लागतो त्या बरोबर. पण तरी मला त्याला किती पण गर्दी असेल तर देतो. त्याचं कारण असं की त्याच्याकडून आपल्याकडे 10 रुपये चहा लागणार, 10 रुपये तर 10 रुपये मिळणार, पण पैसे नाही मिळणार, पण त्याला सर्व्हिस द्यायची आपल्याला हे मनात आहे. तर एसटीचं थांबा घेतलं तर बऱ्याच लोकांचं हे होणार, सर्व्हिस मिळणार नाही. म्हणजे पूर्ण दुसरे माझे कस्टमर आहेत हक्काचे, त्यांना कधी काय भेटतं किंवा सर्व्हिस भेटायचं ते नाराज होऊन जाते. माझा कस्टमर बेस आहे बापू, त्याच्यामुळे मला बसची काय तेवढी आवश्यकता आहे आणि सर्व्हिस देणं व्हायचं नाही मला बाकीच्या लोकांना. त्याच्यामुळं त्यात आपण विचारच केला नाही. आपल्या जनतेला पण कळायला पाहिजे आपलं हॉटेल कुठे तुम्ही लोकेशन सांगतो तुमची. आता आपलं हॉटेल नागपुरात वगैरे मोठा रस्ता आहे, पण तुळजापूर लातूर रोडवर सांगायचं छोटा आहे म्हणजे लक्षात येते. नागपूर रत्नागिरी हायवेवर म्हणून लक्षात येत नाही, 1000 किलोमीटरच्या रस्त्यात कुठं कुठं आहे. बरोबर. तर तुळजापूरहून निघाला की लातूर रोडला जायचं 25 किलोमीटर, तुळजापूर 25 किलोमीटर, लातूरला जायच्या रस्त्याला उजनीचा ब्रिज उतरला की हॉटेलची लाईन चालू होते. 7 नंबरचं हॉटेल आपलंच आहे.
सांगितल्याप्रमाणे एक तुळजापूर लातूर रोडला. हा तुळजापूर लातूरकडे जायच्या रस्त्याला हा 7 नंबर हॉटेल. हा 1970 पासून आपल्या सेवेत जोशी बासुंदीवाले रवी हॉटेल हा. बस कॉपी होणार नाव कंपनी नाव तेवढं नाव लक्षात ठेवला बस गेला कसं. आणि नाव मोठं आहे हा. असं नाव मोठंच आहे आपलं मोठं पण बरोबर. पण त्याच्यामुळे आपलं लोगो पण मोठा आहे. बरं तर मग थोडा मोठा लोगो काय करायचा आणि तुला एवढा मोठाच लोगो काम बॅनर बाजी पण खूप आहे तुमच्या हॉटेलमध्ये एलईडीची. आता बॅनर बाजी आहे ही का? असं आहे. नाही ही कसं आहे जी गोष्ट आहे त्याला आता आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. बोर्ड तर काढणार आहे त्याला बोर्ड तर बहुत असं चांगलं. खूप आहे मोठे मोठे. नाही बोर्ड काढायलाच पाहिजे ना तसे कारण की मग आता कॉम्पिटिशन आहे. हम्म, मी म्हणल्याप्रमाणे आपण स्वतः करायचं हम्म. म्हणजे स्वतः केलं तर आता चालणार मी ह्याला आधी पण म्हणलो होतो काउंटरवर माल विकते का ती विकायला पाहिजे विकत नसते काय बरोबर. तसं आहे ती त्याचा प्रकार आहे. हम्म. आपण स्वतः करायला पाहिजे बाकीच्या गोष्टी पुन्हा करायच्या न करायच्या ही आपल्या मनावर अवलंबून बरोबर. आपलं मन शुद्ध असल्याचं ऑटोमॅटिक चालतंय चालेल. तसं आहे ती आपण करायला तर पाहिजे ना. हो हो. एक मन आहे ज्याला स्वतःला मदत करतोय ज्याला देव मदत करतोय म्हणजे आधी स्वतः करायला पाहिजे. सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. हा, आपण केलं तर ते पुढं त्याला यश द्यायचं काम देवाचं आहे. देवा. तुम्ही काहीच करायचं नाही आणि "हाय, मला काहीच मिळणार म्हणायचं की त्यातलं एक भाग हो, हो. गोडगोड लावलेला आहे. बरोबर. बरोबर. कसं वाटलं आमची कार्यक्रम दुसरं तुम्हाला? प्रोग्राम छान वाटला. तुम्ही हॉटेलवर बघा ज्या गोष्टी सांगितल्या हो. त्या काय केलंही जुनं हॉटेल आहे आपलं सगळं. हो. तुळजापूर नागपूर हायवे तुळजापूर लातूर रोडला डाव्या बाजूला 7 नंबर हॉटेल. कसं ब्रिज उतरल्यावर ब्रिज उतर 7 नंबर हॉटेल. उजवीची ब्रिज उतर 7 नंबर हॉटेल. 1970 पासून जोशी पासून रवी हॉटेल. आज बघितलं तुम्ही आपल्या जोडले गेले तर रिव्ह्यू जोशी अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा पुढे कोण पाहिजे आपल्या हॉटसेट वरती. धन्यवाद आणि सबस्क्राईब करा संवादित सागरला.